हाय यूट्यूब फॅमिली, आज मी अर्धा किलो चिकन बनवतो आहे. ते तुम्हाला दाखवतो आहे. हे चांगलं मी धुवून घेतलं आहे. आता याला मी सिंपल पद्धतीने बनवणार आहे. हा बघितला, याच्यामध्ये आला, लसूण, कांदा टोमॅटो आणि लसूण आहे, जिरा आहे, खडा मसाला, दालचिनी, एलाच, काली मिरी आणि लवंग आणि जिरा सगळं देऊन वाटून घेतलं आहे. आता ह्याला सगळे मिक्स करणार. ह्याला मिक्स करायचं. आता बघा सगळं एकत्र आहे. आता मी मीठ टाकले, हळद, तिखट, जीरा पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला, तेल टाकते. आता मी ह्याला मिक्स करून घेणार. बघा सगळं मिक्स करून घेतलंय. आता बघा कसे झाले. आता ह्याला हाताला झाकण लावला. आता काय करू, गॅस पेटवू. असं ठेवला. आता बघा याच्यातून पाणी किती सुटेल. पूर्ण सिंपल पद्धतीने सगळं एकदा वाटून घ्यायचा, त्याच्यात मिक्स करायचा, टाकून द्यायचा. कुणी पण हा रेसिपी बनवू शकतो. चला आता बघू किती पाणी सुटलं. बघा दोन मिनिट टाकून ठेवलं, किती पाणी निघाला. ह्याच पाण्याने चिकन पूर्ण शिजून जाणार. नंतर एक वाटाणा टाकणार, नवीन वाटाणा टाकते. परत ढक्कन मारू 2-3 मिनिट. आता बघा कसे आला. आता मी एक बटाटा सोडून कापून धुवून घेतला आहे. ते त्याच्यामध्ये ॲड करू. आणि बघा आज बटाटा याच्यात शिजून जाणार आहे. मला नवीन बटाटा आवडतो चिकनमध्ये. मी कधी पण एक बटाटा टाकून देते. आता अजून 5 मिनिट त्याला ढक्कन लावू. नंतर बघा माझे चिकनचा कलर कसे बनतात. चला 5 मिनिट झाले. आता आपण बघू कशी झाला चिकन. बघा मला चिकनचा कलर बघा. पाणी लागतात का शिजायला? अजिबात नाही. मी अशीच बनवते कधी पण चिकन. शॉर्टकट तो या मसाला त्याला फ्राय करा, ह्या करा, ते मी करत नाही. माझ्या घरात ह्या पद्धत करतात. अशी बरोबर आवडतात खायला. आणि एक बटाटा टाकला ना अजून चव येते. किती मस्त वाटते बघितलं. अजून तेल सुटेल ना, अजून चांगलं वाटेल. अजून 2-3 मिनिट होऊ द्या.
आता मी 2-3 मिनिट अशीच करून घेणार. हा बघा तेल सुटायला लागला साईडने. असेच आता माझे चिकन झाले, त्याला कशा झालं आहे. तर मी ह्याच्यामध्ये माझ्या रस्सा किती पाहिजे ते मी हे गरम पाणी ठेवले. हे गरम पाणी टाकणार आता मला जेवढा पाहिजे त्याचं माप आहे. बघा आता बघा चिकनचा. आणि मी कलरची कधी मसाला वापरत नाही. तो काश्मीरी काय तिखट मिठट हे कधी वापरत नाही. मला अशी सिंपल पद्धत आणि साधा सिंपल हाच आवडते. आणि ही खायला पण टेस्टी होतात. बघा आता मी याला 5 मिनिट ढक्कन लावून शिजवणार. नंतर माझे चिकन रेडी. 5 मिनिट नंतर बघा माझे चिकन कसे दिसते बघा. झाले ना. बघा बटाटा पण शिजले कशी मस्त. आता बघितलं चिकन 5 मिनिट नंतर. आता माझे चिकन फायनली झाले. आता मी थोडं कोथिंबीर टाकणार आणि झाले माझे चिकन. आता गरम भाताशी फोडणी देणार. माझी रेसिपी कशी आहे आवडला तो सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय. परत दुसरी व्हिडिओ घेऊन दुसरे दिवस येणार. बाय यूट्यूब फॅमिली. आवडला तर कमेंट करा मला. आणि अशी रेसिपी बनव, झटपट बनव आणि खा. आणि हा रेसिपी कोणासाठी जो पोराबाला बॅचलर राहत आहे, एकटी राहत आहे त्यांच्यासाठी. हे कधी पण कुणी पण बनवू शकतो. हात काय भाजणार नाही, काय नाही. वाटण करायचं शाकला टाकून आणि झटपट बनायचा. आणि एवढा टेस्टी होतात. एकदा बनवला का दरवर तेच बनत राहील. झाले माझे. आता मी गॅस